A very good morning to everyone. This is Advocate Nikhil Vadikar. I welcome all of you to this new lecture series that we call as Lockup Lecture Series. As the COVID-19 has restricted our work avenues, we have found new avenues to gain knowledge. That's exactly the inspiration behind this lecture series. The first speaker of the series is an eminent lawyer from Satara who has close to 4 decades of experience as a trial as well as appellate lawyer in civil as well as criminal litigation. The topic he has selected today is specific performance, a case study. The law of specific relief applies to a huge portion of civil litigation, and therefore it is necessary to have practical knowledge about the pleadings as well as evidence in a suit for specific performance. Gaining practical knowledge from a senior lawyer of his stature would be absolute delight for all of us. I request the participants to keep their microphone and their video off. You may post your questions in chat. The questions will be answered in the end. Without taking much time, I would like to request Mr. Nitin Vadikar to take the microphone and enlighten us. Thank you. Hello, good morning everybody. Initially, I am thankful to the organizers that they have given me this opportunity to participate in this program. Now, generally, it is my view that the language which is to be used in the litigation should be that language to which your clients are comfortable. Now, since we are from the MOFI sides, therefore, vernacular, that is the Marathi is normally used. Therefore, I prefer Marathi in this lecture series. Namaskar. आज आपण चर्चा करताना कुठलाही एखादा विशिष्ट विषय अगर त्याचे चॅप्टर्स सेक्शन्स अशा पद्धतीने जाण्यापेक्षा एक उदाहरण घेऊन त्या संदर्भात प्लीडिंग्स, एव्हिडन्स आणि आर्ग्युमेंट्स ही कशी असावीत आणि ज्यामुळे त्या केसचं कन्क्लुजन हे आपल्याला हवं त्या पद्धतीने मॅक्सिमम परफेक्ट कसं होईल ह्या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात घेऊया की कुठल्याही केसचा निर्णय हा गॉस्पेल ट्रूथ कधीच नसतो. इट इज अ जजमेंट. देअरफॉर एरर्स आर बाउंड टू बी देअर. आपल्याला हे माहिती आहे, एव्हरी जजमेंट इज सब्जेक्ट टू द करेक्शन बाय द अपलेट अथॉरिटी. इव्हन ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनी पूर्वी एका पुस्तकात असं म्हणलेलं होतं की वी आर सुप्रीम बिकॉज देर इज नो अपील अगेन्स्ट. दॅट डज नॉट मीन दॅट वी आर फायनल. इट कुड बी चेंज्ड. आणि आपल्याला हे माहिती आहे की बरेचसे केस लॉ हे पूर्वी जसे होते त्यापेक्षा त्यामध्ये बदल झालेले आपल्याला आढळून येतात. त्याचं सर्वात चांगलं उदाहरण आपल्या सर्वांच्या नजरेसमोर जे आहे ते आता सक्सेशन ऍक्टच्या सेक्शन 6 बद्दल पहिल्यांदा आपल्या ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने दिलेली व्हर्डिक्ट्स, त्यावर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने दिलेली वेगवेगळी व्हर्डिक्ट्स आणि त्यातले चेंजेस, या सर्व गोष्टी आपल्या समोर आहेत. आता आपण आपल्या विषयाकडे जाऊया. यासाठी मी स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट या संदर्भातली एक केस निवडलेली आहे. आपल्याला सर्वांना हे माहिती आहे की कायद्यामध्ये बदल हे सातत्यानं होत असतात. आता स्पेसिफिक परफॉर्मन्स बघत असताना आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 प्रमाणे जात होतो 2018 पर्यंत. 2018 ला स्पेसिफिक रिलीफ अमेंडमेंट ऍक्ट 2018 हा अस्तित्वात आला, ज्याच्यामध्ये अगदी काही मेटामॉर्फिक चेंजेस झालेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स देत असताना सेक्शन 20 जो आहे त्यामध्ये इनिशियली कायद्यानं discretion was given to the courts to grant a specific performance, and section 20 was specifically saying in the previous act that though it is illegal to grant specific performance, not necessarily it would be granted in every matter, and considering circumstances of the case, discretion was given to the courts to reject the specific performance and to award compensation to the plaintiff. आता ह्यामध्ये नवीन जो ऍक्ट आहे त्यात त्यांनी पूर्णपणे त्यात बदल केलेला आहे. डिस्क्रिप्शनचा आस्पेक्ट त्यातून काढून टाकलेला आहे आणि त्यामुळे सेक्शन 20 हा निरनिराळ्या इतर गोष्टींसाठी बोलतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स हा जो आपण मागू शकतो थर्ड पर्सन बद्दल कडून याबद्दल बोलतो. परंतु आजचा आपला जो विषय आहे तो स्पेसिफिक परफॉर्मन्स मध्ये झालेले चेंजेस, त्या कायद्यामध्ये झालेले चेंजेस हा नाही. तर ह्यामुळे आपण ज्या केसची चर्चा करणार आहोत, ज्या केसचा विचार करणार आहोत, त्याच्या फॅक्ट्स आणि ज्या कालावधीमध्ये ती केस घडलेली आहे त्यावेळेला जे प्रिव्हेलिंग लॉज होते
त्याप्रमाणे ती केस संपूर्णपणे जाणार आहे. या दृष्टीने आपण त्या केसकडे पाहणे आवश्यक आहे. माझा मुळात आपल्याशी आज बोलताना हेतू जो आहे तो त्यात मी सेंटर केलेलं आहे त्या एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन 3-4 त्याच्यामध्ये प्रूव्ड, नॉट प्रूव्ड, डिस्प्रूव्ड हे आस्पेक्ट्स येतात. त्याचबरोबर प्रिझम्पशन्स ह्याचा विचार करत असताना कुठली गोष्ट साबित झालेली आहे अगर नाही ह्याचा विचार करत असताना कायद्यानं कोर्टांना when court may presume some facts, when court shall presume some facts ह्या गोष्टीही पूर्णपणे डिफाईन केलेल्या आहेत. आणि ह्या सर्व बाबींचा विचार हा आपल्याला आपण कुठल्याही केसची सुरुवात करताना प्लीडिंग्सनी जी सुरुवात करतो तिथून करावा लागणार आहे. कारण तरच आपल्याला त्या केसचं फायनल कन्क्लुजन जे आहे जे आपल्याला अपेक्षित आहे ते येण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करता येते. मी तुम्हाला आज ज्या केस बद्दल बोलतोय त्या केसचे फॅक्ट जे आहेत ते थोड्याफार ह्या अशा आहेत की 2003 साली one agreement to sell was executed by a vendor in favor of a purchaser in respect of agricultural land having its area say about 30 gunthas. The total consideration agreed upon in between the parties was rupees 1 lakh, out of which 90,000, that means 90% amount was parted with at the time of agreement to sell itself. Automatically possession was handed over from the vendor to the purchaser because no purchaser will give so huge amount when he is not getting any benefit out of that agreement to sell itself. परंतु यामध्ये 2003 साली अशा स्वरूपाचे जे हे अग्रीमेंट टू सेल झालेले होते जे साठेखत झालेले होते ते अनरजिस्टर्ड साठेखत होते. यात अजून एक हायलाइटेड बाब अशी आहे की ही जी लँड आहे ही it was acquired by the predecessors of the defendant under provisions of the Bombay Tenancy and Agricultural Lands. त्याचप्रमाणे it was notified under section 11 of a project affected persons rehabilitation act. When it is notified under section 11, then automatically the corollary of the hypothesis that a permission is required from the government authorities, prior permission in writing required by from the government authorities before executing final deed of a transfer in respect of a certain lands. Automatically तसंच BTA च्या तरतुदीप्रमाणे यांना याचं टायटल मिळालेलं असल्यामुळे सेक्शन 43 नुसार कलेक्टर साहेबांची पूर्व परवानगी ही सुद्धा यामध्ये आवश्यक आहे. अर्थातच या दोन्ही परवानग्या गरजेच्या असल्यामुळं जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत फायनल सेल डीड एक्झिक्यूट होत नाही. म्हणून 90,000 रुपये देऊन कब्जा जरी घेतला तरी ताबडतोब काही खरेदी पत्र त्यांना करता आलं नाही. या केसमधली विशिष्ट हायलाइटेड बाब अजून एक अशी की या दोन परवानग्यापैकी प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स रिहॅबिलिटेशन ऍक्ट खालच्या ज्या परमिशनचा जो अर्ज होता तो 2003 साली मार्च महिन्यामध्ये दिलेला होता संबंधित अथॉरिटीजकडे. अर्थातच जे अर्ज गेलेले होते ते अर्जावर सह्या होत्या त्या डिपेंडंट नंबर 1 घेतला म्हणजे जो व्हेंडॉर आहे त्याच्या होत्या. Negotiations in respect of that land actually took place in the month of June. I want to clarify की actually पहिल्यांदा वादी आणि प्रतिवादी म्हणजेच व्हेंडर आणि पर्चेसर मध्ये ज्या वेळेला एकमेकात नुसती बोलणी सुरू झाली होती त्याच वेळेला हा पहिल्यांदा रिहॅबिलिटेशन ऍक्टच्या परमिशनचा अर्ज दिला गेला. Negotiations were completed in June, in month of June. Negotiations पूर्ण झाली. Immediately parties entered into agreement to sell. आणि त्याच दिवशी बॉम्बे टेनन्सी ऍक्टच्या तरतुदींप्रमाणे आवश्यक असलेली सेक्शन 43 च्या परमिशनचा अर्ज हा संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे फॉरवर्ड केला गेला. Both the persons were waiting, especially plaintiff was waiting, purchaser was waiting for those permissions. पण साधारणतः after span of 4 to 5 months he received a knowledge that vendor has effected, registered sell deed in respect of that land in favor of a third person. So he approached the advocate. तो वकील साहेबांच्याकडे आला आणि त्याने सगळ्या फॅक्ट सांगितल्या. पक्षकार तुमच्याकडे येऊन ह्या सर्व फॅक्ट सांगणार आहे. त्यावेळेला त्या फॅक्ट्स तुम्ही ऐकून घेत असताना त्याच्याप्रमाणे जो तुम्ही प्लेन ड्राफ्ट करणार आहात त्या प्लेन मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करून घ्यायचा आहे
ज्याचा परिणाम सर्वात शेवटी केसच्या निर्णयावर होणार आहे. इथून आपण आता ह्या चर्चेला सर्वप्रथम सुरुवात करू. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहेच आहे की प्लेंट ड्राफ्ट करताना नेसेसरली वी आर गाइडेड बाय the guidelines which are given by Rule 1 of Order 7 of State Procedure, which defines how the plaint should be. त्यातले संपूर्ण ABCDEFG जे काही सब रूल्स आहेत त्यातला आपल्या दृष्टीने चर्चेचे महत्त्वाचे 2 सब रूल असे. सब रूल ई असा आहे की फॅक्ट्स कॉन्स्टिट्युटिंग कॉज ऑफ ऍक्शन when it arose, it should be explained in the plaint very properly. नॉर्मल कोर्स मध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सचा सूट फाईल करण्यापूर्वी always advice is given that initially let us issue a notice to the defendant asking him for the specific performance. If he fails to comply with in the period which is given by the notice, then we can proceed for the suit for a specific performance. परंतु ह्या केसमध्ये since already the knowledge is acquired by the plaintiff that registered credit has been already done by this vendor in favor of the third person, no question arises of issuing notice in his favor. अशा वेळेला त्यामुळे तुम्हाला कॉज ऑफ ऍक्शन मध्ये या सर्व गोष्टी तिथे लिहायच्या आहेत की अशा परिस्थितीमध्ये आम्ही दोन्ही प्रकारच्या अर्जांना दोन्ही प्रकारच्या परवानग्यांसाठी अर्ज दिलेले होते. वी वर अवेटिंग द परमिशन्स. मीन व्हाईल हे परस्पर खरेदी पत्र थर्ड पर्सनच्या फेवर मध्ये करून दिलेलं आहे. त्यामुळं आता मला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा सूट फाईल करायला कॉज ऑफ ऍक्शन आलेला आहे, तो सूट मला फाईल करायचा. Now we are aware Civil Procedure Code also provides Appendix A in which forms of plaint as well as the return statement are provided. तर 3 नंबरच्या क्लॉज मध्ये जे प्लेंटचे फॉर्म्स आहेत त्यात फॉर्म नंबर 47 आणि 48 हे 2 फॉर्म्स स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करताना तो कसा असावा या संदर्भामध्ये सर्व बोलतात. सायमल्टेनियसली वी कॅन सी रिटर्न स्टेटमेंटला सुद्धा फॉर्म नंबर 13 त्याच्यामध्ये आहे. ज्यावेळेला आपण डिफेन्सचा विचार करणार आहोत, डिफेन्सची चर्चा करणार आहोत, त्यावेळेला त्याचा विचार करू. अर्थातच हे जे फॉर्म्स आहेत हे गाईडलाईन्स आहेत. तुम्हाला तुमच्या केसच्या ज्या सगळ्या फॅक्ट्स आहेत त्या त्याच्यामध्ये नॅरेट करायच्या. आता प्रश्न असा येतो की ज्या वेळेला आपण हा दावा तयार करणार आहोत, दावा लिहिणार आहोत, त्यावेळेला तुम्हाला तुमचा क्लायंट इन्स्ट्रक्शन देत असतो. स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा असल्यामुळं जमिनीचं वर्णन, ठरलेली किंमत, किती पैसे हे अग्रीमेंटच्या वेळेला अर्नेस्ट अमाउंट म्हणून दिले गेलेले होते, उरलेले केव्हा कसे द्यायचे होते, इतर परवानग्यांचे विषय कसे कसे होते, थोडक्यामध्ये which conditions are required to be followed by the plaintiff, which conditions were required to be followed by the defendant, हे त्यात सगळं एक्सप्लेन केलेलं आहे ना. आणि हे जर का त्याच्यामध्ये मीट आउट झालेलं असेल तर त्यानुसार हा माझा असा दावा मी केलेला आहे. बिकॉज माझ्या अटी वादीने सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत किंवा त्या करायची त्याची पूर्णपणे तयारी आहे. ही इज अँड ही वॉज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म इज पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट हा त्यातला एक महत्वाचा भाग राहणार आहे. आणि हे सर्व झालेलं असताना सिन्स डिपेंडंट हॅज कॉज द ब्रीच ऑफ दिस कॉन्ट्रॅक्ट देअरफॉर आय एम एंटाइटल्ड टू सीक अ रिलीफ ऑफ अ स्पेसिफिक परफॉर्मन्स, अशा स्वरूपाचा आपण या ठिकाणी हा दावा तयार करणार आहे. पण एवढ्यावर सगळा विषय संपतो का? इथं खरी हिच आहे. या ठिकाणी माझं आपल्याला सांगणं आहे की पक्षकाराकडून इतर सर्व परिस्थितींचा ची माहिती ही घेणं हे वकिलाचं काम. ही जी मी केस आपल्याशी चर्चा करतोय ही केस प्रत्यक्ष झालेली केस आहे. त्यामुळे त्या जे वादी आलेल्या होत्या त्या वादीला प्रश्न विचारला की बाबा याचा उद्योग काय. अर्थातच ऍग्रिकल्चरल लँडची केस असल्यामुळे तो ऍग्रिकल्चरिस्ट हा आहेच आहे, परंतु सायमल्टेनियसली दुसरा उद्योग काय तर विचारल्यानंतर त्याला सांगितलं की मी सुद्धा वकीलच. आता त्याचं वकील असणं ही गोष्ट या केसमध्ये अत्यंत महत्वाची ठरते. कारण ज्या वेळेला फायनली मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कुठल्याही केसचं प्लीडिंग ज्या वेळेला आपण तयार करतो त्यावेळेला अल्टिमेट डिसिजन देत असताना ऑनरेबल कोर्ट कुणी आपली केस साबित केलेली आहे कुणी नाही हे पाहत असताना प्लीडिंग आणि एव्हिडन्स एकमेकांशी कम्पेअर करणार. इफ अ व्हरायन्स इज फाउंड इन दॅट देन सर्टनली ही इज अ प्लेंटिफ हू विल बी नॉन सुटेड. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाचं वकील असणं ह्या गोष्टीचा परिणाम 2 गोष्टीवर होणार आहे. एक तर संपूर्ण निगोशिएशन पूर्ण होऊन दोघांच्या मध्ये अग्रीमेंट टू सेल आपल्याला आता बनवायचं आहे.
ह्यामध्ये त्यांचं इंटेन्शन पूर्णपणे तयार झालेलं आहे का, टर्म्स अँड कंडिशन्स कशा कशा इन्कॉर्पोरेट झालेल्या आहेत, काय काय ठरलेले आहेत. मग हे होण्यापूर्वीच जर का अर्ज दिला गेलेला असेल तर तो अर्ज का आणि कसा दिला याचं एक्सप्लेनेशन द्यायचंय का, द्यायचं असेल तर ते आत्ताच दाव्यात द्यायचं आहे का पुढे त्याचा आपल्याला योग्य वेळी विचार करायचा आहे. या सर्व गोष्टींचा विचार वकिलांना त्यावेळेला करायचा आहे आणि वकिलांची ती जबाबदारी. त्याचबरोबर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे here we are dealing with such a matter where agreement to sell is incorporated on a stamp paper of ₹100 ज्याच्यामध्ये पोझेशन हँडओव्हर केलेलं आहे. अशा वेळेला 2003 सालात हा कागद होत असताना त्यावेळच्या प्रिव्हेलिंग पोझिशन प्रमाणे सेक्शन 17A इन द इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट वॉज ऑलरेडी इफेक्टेड. त्यामुळे whenever any possession is handed over and if person intend to take benefit of a section 53A, that is a part performance, then such a agreement to sell is required to be registered. जर का ते रजिस्टर केलं गेलं नसेल तर रजिस्ट्रेशन ऍक्टच्या सेक्शन 49 प्रमाणे त्याच्या एव्हिडन्स मधल्या ऍडमिसिबिलिटी पासून त्यामध्ये प्रश्न निर्माण होणार आहे. अर्थातच ते कोलॅटरल पर्पज साठी वापरता येतं नाही येत हा अजून पुढचा विषय झाला. ज्या वेळेला वादी ह्या केसमध्ये प्लेन ड्राफ्ट करणार आहे त्याचबरोबर नेसेसरीली इंटरिम इंजंक्शनचा ऍप्लिकेशन यामध्ये येतो. वादीला आपलं पोझिशन प्रोटेक्ट करायचंय. ज्या थर्ड पर्सननं म्हणजे डिफेंडंट नंबर 2 डिफेंडंट नंबर 1 म्हणजे ओरिजिनल व्हेंडर ह्याच्याकडून सेलडीड करून घेतलेलं आहे, त्या सेलडीड मध्ये त्यानं आपलं नाव लावून घेतलेलं आहे. आपलं नाव लावून घेतलेलं आहे, आपलं पोझिशन आपल्याकडे घेतलेलं आहे असंही त्या सेलडीड मध्ये स्टिप्युलेट केलं आहे. त्यामुळे डेफिनेटली नेसेसरीली त्याच्याकडून तिथे ग्रीव्हन्स होणारच आहे आणि तो कब्जामध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी इंटरिम इंजंक्शन ऍप्लिकेशन या केसमध्ये हा आपोआप येतो आहे. आणि इंटरिम इंजंक्शन ऍप्लिकेशन देत असताना फॉर द प्रोटेक्शन ऑफ युअर पोझिशन necessarily you are going to rely on the stipulation in the agreement to sell that possession has been handed over by the agreement to sell itself by the vendor to the purchaser. Therefore, no question arises of again giving that possession or handing over that possession from defendant number 1 to defendant number 2. पण इथे सगळ्यात मोठी अडचण आता कुठली आली की अशा स्वरूपाचं अग्रीमेंट टू सेल जे रजिस्टर करणं हे कायद्याने आवश्यक म्हणलेलं आहे, कारण तुम्हाला 53A ह्याच्यामध्ये फायदा घ्यायचा आहे. ते रजिस्टर केलेलं नाही आणि वादी स्वतः मात्र वकील आहे. त्यामुळे तो वकील असताना सुद्धा त्यानं हे रजिस्टर का केलेलं नाही याचं ड्यू प्रॉपर एक्सप्लेनेशन हे मुळात वकिलांनी आपल्या प्लीडिंग मध्ये त्यामध्ये दिलं हे आवश्यक आहे. अशा स्वरूपात दावा हा दाखल होत असताना आता पुढे आपण जातो तो सीपीसी ऑर्डर 7 रूल 1च्या G वर रिलीफ विच प्लेंटिफ कॅन क्लेम. तर ह्यामध्ये महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या. रिलीफ इथे 2 प्रकारे मागता येतात. एक रिलीफ असा की डेक्लरेशन दॅट सेलडीड इफेक्टेड बाय डिफेंडंट नंबर 1 इन फेवर ऑफ डिफेंडंट नंबर 2 मे बी डिक्लेअर्ड एज null and void फॉर specific reasons which are pleaded in the plaint. And simultaneously, second key defendant number 1 may be directed to execute deed of a sale in favor of the plaintiff. हा झाला एक भाग. और otherwise तुम्हाला जो रिलीफ मागायचा आहे तो असा मागता येतो by placing reliance on section 19B of the specific relief act from whom specific performance can be sought from the vendor, that is the person who is bound by the agreement, or subsequent purchaser, provided that he is not a bona fide purchaser for value without notice. आता ह्यामध्ये कायद्यानं सबसिक्वेंट पर्चेसर जो आहे त्याला अवेलेबल करून दिलेला डिफेन्स जो आहे तो बोनाफाईड पर्चेसर फॉर व्हॅल्यू विदाउट नोटीस हा असल्यामुळे हाऊ वन शुड कन्क्लूड दॅट ही हॅड अ नोटीस ऑफ दिस प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन याचा सुद्धा आपल्या सर्कमस्टन्सेस सगळे प्लेंट मध्ये आपल्या ड्राफ्ट मध्ये येणं आवश्यक आहे. हे सर्कमस्टन्सेस कोणते आहेत या केसमध्ये? लहान खेडं आहे, खेड्यातली 30 गुंठे जमीन आहे आणि इव्हेंच्युअली ह्या जो प्रतिवादी नंबर 2 जो होता तो सबसिक्वेंट पर्चेसर आहे, ही हॅपन्स टू बी फ्रॉम द फॅमिली ऑफ द प्लेंटिफ हिमसेल्फ. ऑलरेडी ग्रीव्हन्सेस had arose in between plaintiff and defendant number 2 in respect of their family lands. त्यामुळे वादीला याचा बेनिफिट मिळू नये म्हणून प्रतिवादी 2 by joining hands with the defendant number 1, that is the vendor, he got executed that deed of a sale. This was a part of the pleading which was pleaded by the plaintiff in the plaint. Therefore, necessarily,
he sought his relief in such a form that in view of these things, only for defrauding the plaintiff, this subsequent document of the sale deed has been effected, therefore it may be declared as a null and void. आता अशा स्वरूपाचं ज्या वेळेला आपण रिलीफ मागणार आहे त्यावेळेला वकिलांनी ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. या दोन्ही प्रकारचे रिलीफ जे आपण मागू शकतो, पहिला असा मी सांगितल्याप्रमाणे की सबसिक्वेंट सेल डीड जे आहे ते नल अँड व्हॉइड आहे असं डिक्लेअर करून मिळावं आणि व्हेंडॉरनी माझ्या फेवरमध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणून खरेदीपत्र करून द्यावं, हा एक भाग. किंवा दुसरा डायरेक्टली or is settled in the plaint, both defendants may be directed to execute sale deed in favor of the plaintiff. त्यातला कुठला रिलीफ जास्त योग्य आहे? कायद्याने योग्य दोन्ही आहे, कायद्याने कुठल्याही रिलीफला नाही म्हणलेलं नाहीये, परंतु वादीला त्याची केस साबित करत असताना पुढे ज्या ज्या अडचणींना आपल्याला तोंड द्यायचं आहे त्याचा विचार जर का केला तर when you are seeking relief in such a form की for such and such reasons sale deed effected by defendant number 1 in favor of defendant number 2 may be declared as a void, तुम्हाला तुम्ही जी केस केलेली आहे फ्रॉडची की मला फॉर डिफ्रॉडिंग इंटरेस्ट ऑफ द प्लेंटिफ दिस वॉज डेलिबरेटली इफेक्टेड, whole burden shifts on the shoulders of the plaintiff to prove that it was fraud, and which is very, very difficult. The lordship from Honorable Supreme Court has number of times it is said that heavy burden lies on the person who alleges fraud, misrepresentation, coercion, beyond doubt, as if in the criminal matters it should be proved in the civil matters also. Only suspicious circumstances does not take place of the proof. Proof is completely different. Circumstances किती suspicious असू दे, परंतु हे अशा स्वरूपाचं फ्रॉड आणि साबित करायचं बर्डन वादीच्या अंगावर घेण्यापेक्षा if we formulate our relief clause under sub-rule G in this form, defendant number 1 and 2 may be directed to execute a sale deed in favor of the plaintiff, it is simpler to the plaintiff to prove his case. आणि त्यामध्ये त्यांनी फक्त एवढंच साबित करून द्यायचंय की agreement to sell was executed, it was intended in between plaintiff and defendant number 1 to go for a transaction according to terms and conditions stipulated into the agreement to sell, and plaintiff was always ready and willing to perform his part of contract. एवढं झालं की ऑटोमॅटिकली लॉ विल से दैट ही इज एंटाइटल्ड टू गेट अ डिग्री फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स. आता यावेळेला फक्त बाकी सर्कमस्टान्सेस या दाखवून दिल्या की प्रतिवादी नंबर 2 हा का एंटाइटल्ड नाहीये, त्याला हवा तो रिलीफ घ्यायला, तर या सर्कमस्टान्सेस दाखवून देत आहेत. खेड आहे, ही जमीन आहे, ही दोघांच्याही परिचयाची आहे. वादी आणि प्रतिवादी 2 हे नातेवाईक असताना आणि घरच्या जमिनींचे मुळातच वाद सुरू असल्यामुळे त्याला वादी विरुद्ध सूड घ्यायला तशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे वादीच्या सर्व गोष्टी त्यावर त्याचं लक्ष आहे. त्यामुळं देर इज एव्हरी चान्स which will say that defendant number 2 was aware of the previous transaction, आणि हे अवेअरनेस जरी तर अनरजिस्टर्ड अग्रीमेंट टू सेल असलं तरी since possession has been handed over in favor of the plaintiff, therefore defendant number 2 had every occasion to know that some transaction must have been taken place in between plaintiff and the defendant number 1. आणि ह्या सर्कमस्टन्सेसचा विचार करता तो विदाउट नोटीस होणार नाही. therefore he is a person who requires direction from the Honorable Court of Equity that he also should join the defendant number 1 to execute a deed of a sale in favor of the plaintiff. सांगायचा मुद्दा असा की अशा पद्धतीने प्लेंट ड्राफ्ट करत असताना सर्व सर्कमस्टन्सेस, नंतर आपल्या हातात असलेल्या एव्हिडन्स बद्दलचे सगळे फॅक्ट्स आणि फायनल प्रेयर क्लॉज या तिन्ही गोष्टी सर्वात शेवटचा विचार करून नीट ड्राफ्ट व्हायला पाहिजे. यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा, बऱ्याच वेळा असं आपल्याला आढळतं की प्लेंट मध्ये निरनिराळ्या कायद्याच्या प्रोव्हिजन्स या कोट केल्या जातात. सेक्शन 16C प्रमाणे आय वॉज रेडी टू परफॉर्म माय पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेक्शन 12 प्रमाणे प्रोजेक्ट अफेक्टेड रिहॅबिलिटेशन पर्सन्स ऍक्टच्या प्रमाणे आम्ही असा अर्ज दिला. अशा स्वरूपाच्या कायद्याच्या प्रोव्हिजन्स या त्यात कोट करणं हे प्रिसाइजली टाळा. दॅट इज माय से. त्याचं कारण असं, बऱ्याच वेळेला आपल्याला असं आढळतं की ज्या वेळेला तुम्हाला एव्हिडन्सची ऍफिडेव्हिट प्रोड्यूस करायची आहे त्यावेळेला एस्पेशली वादीचा एव्हिडन्स ऍफिडेव्हिट दाखल होत असताना वर त्याचं नाव लिहायचं, त्याचं सॉलेम अफर्मेशन आणि नंतर आहे तसं संपूर्ण रिप्रोडक्शन ऑफ द कंटेन्शन्स इन द प्लेंट हे दिसतं. आणि ते तसं जर का झालं तर
उद्या उलट तपासामध्ये तुमच्या वादीला पलीकडून ज्या वेळेला हे प्रश्न विचारले जाणार आहेत की बाबा रे तू म्हणला सेक्शन 12 रिहॅबिलिटेशन प्रमाणे तू परमिशनला अर्ज दिलास, तो सेक्शन तुला माहिती आहे का, सांगता येईल का? तर तो नक्कीच म्हणतो मला माहित नाहीये. सेक्शन 43 प्रमाणे बीटीएल ऍक्टच्या प्रमाणे तू परवानगीला अर्ज दिला, तुला माहितीये का? मला माहित नाहीये. अननेसेसरीली आपल्या वादीला आपणच एम्बॅरेस करतो आणि एकदा का त्याच्याकडून अशी काही उत्तरं गेली की पुढच्या उलट तपासामध्ये त्याच्याकडून चुका होण्याची संभावना वाढते आणि या सगळ्याची बीजे आपण पेरून ठेवलेली आहेत आपल्या प्लेंट मध्ये. त्यामुळे प्लेंट हे फक्त आपल्याला आपल्या पक्षकारानं दिलेल्या सर्व इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे ती फक्त आपल्याला कायद्याला आवश्यक असलेल्या भाषेमध्ये आपण ती लिहायची आहे. दुसरी प्लेंट ड्राफ्ट करताना एक महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आता याच केसमध्ये बघू, प्लेंटिफ वॉज ऑलवेज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म इज पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट ह्याबद्दल लिहित असताना हा मग तो मार्च महिन्यामध्ये परत गेला, मग 14 तारखेला तो परत त्याच्याकडे गेला, असं वकील लोक आपल्या डोक्याने त्यात लिहित जातात जे प्रत्यक्षात घडलेलं नसतं. तर अशी गोष्ट कधीही करायची नाही. आपल्याला आपल्या क्लायंटनं दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे जे जे जसं घडलेलं आहे तसंच त्यामध्ये लिहायचं. त्याचं कारण पुन्हा एकदा हेच आहे, आपण त्याला कितीही पढवलं तरी उलट तपासामध्ये उत्तर देत असताना त्याच्यामध्ये घोटाळा होतो. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म नंबर 27 आणि फॉर्म नंबर 28 स्पेसिफिक परफॉर्मन्सचे जे आहेत ते आपल्याला गाईडलाईन्स म्हणून घेता येतात. फॉर्म नंबर 28 मध्ये फक्त कॉम्पेन्सेशन आपल्याला जर का अल्टरनेटिव्हली मागायचं असेल तर त्याबद्दलची तरतूद कशी कशी करावी हे त्यांनी दिलेलं आहे. तर अशा रीतीनं या केसमध्ये आपण प्लेन फाईल झाली इथपर्यंत. त्यानंतर मगाशी मी सुरुवात केल्याप्रमाणे इंटरिम इंजंक्शनचा ऍप्लिकेशन मूव्ह झाला. इंटरिम इंजंक्शनचा ऍप्लिकेशन मूव्ह झाल्यानंतर नेसेसरीली यामध्ये अग्रीमेंट टू सेल हे अनरजिस्टर्ड असल्यामुळे त्याला 53 वर रिलायन्स त्याचा ठेवता येत नाही. तरी सुद्धा या झालेल्या केसमध्ये मी तुम्हाला फॅक्ट सांगतो की इंटरिम इंजंक्शन वॉज ग्रांटेड इन फेवर ऑफ द प्लेंटिफ. यामध्ये काही जजमेंटमध्ये काही एरर होती का कोर्टाच्या? माझ्या म्हणण्याप्रमाणे तसं म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं की नुसत्या अग्रीमेंट टू सेल मधल्या कंटेन्शन्सवर वादी रिलाय झालेला नव्हता. वादीनं सायमल्टेनियसली त्याच्यामध्ये त्या शेत जमिनीच्या आजूबाजूला असलेल्या माणसांची ऍफिडेव्हिट फाईल केली होती. आपल्याला माहिती आहे 39(1) वर व्हर्डिक्ट देत असताना ऑनरेबल कोर्ट हॅज टू प्लेस रिलायन्स ऑन द डॉक्युमेंट्स प्रोड्यूस एज वेल एज द ऍफिडेव्हिट्स अलॉंग विथ देम. यामुळे जरी ते अनरजिस्टर्ड असलं तरी सुद्धा त्याच्या फेवरमध्ये 39(1) या केसमध्ये खालच्या ऑनरेबल कोर्टाकडे ऑर्डर ज्या फेवरमध्ये झाली. यानंतर पुढचा प्रश्न येतो प्लेन गेल्यानंतर रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंट हे यामध्ये आपण ज्या वेळेला जे एक्सपेक्ट करतो यात निरनिराळ्या प्रकारचे डिफेन्सेस हे आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. या केसमध्ये कुठला अर्ज तुम्ही नंतर सांगतो. परंतु त्यापूर्वी लेट अस गो टू दिस आस्पेक्ट which are the acts and the provisions which are going to be covered in this particular case and which should be taken care of by both the advocates, the plaintiff as well as defendants. Initially, necessary specific relief act. Specific relief act च्या section 10 म्हणजे cases in which specific performance of the contract is enforceable. Section 16C, readiness and willingness to perform is a part of contract. Section 19B, bona fide purchaser for value without notice. Nantar section 21, power to award compensation. And section 22, power to grant a relief of a possession or a partition or a refund of the earnest money. आपल्याला हे माहिती आहे की सेक्शन 21 आणि सेक्शन 22 मध्ये असलेले कॉम्पेन्सेशनचे किंवा रिलीफ इन फर्दरन्स ऑफ द फायनल डिक्री रिगार्डिंग पार्टिशन वगैरे ह्याचा विचार जर का करायचा झाला तर लॉ सेज दॅट compulsorily pleadings are required regarding that. If there is no pleading, then one has to go for the amendment after filing of the return statement or at any point of a time, because section 21 and 22 themselves make it clear that court can allow such type of amendments if already those reliefs are not sought by the plaintiff. अजून स्पेसिफिक फॅक्टचे हे आपण सेक्शन बघितले. आता ह्याच वेळेला एक गोष्ट मी इथे जरा क्लिअर करतो की सेक्शन 16C जो आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचा त्याच्यामध्ये आता 2018 मध्ये जी अमेंडमेंट आलेली आहे त्यात त्यांनी पूर्वीपेक्षा बदल केलेला आहे. पूर्वी असं होतं की प्लेंटिफ हॅज टू एव्हर अँड प्रूव्ह दॅट
rather he has performed his part of contract or he has been ready and willing to perform his part of a contract. त्यामधला एव्हर जो शब्द आहे तो आता काढून टाकलेला आहे. त्यामुळे प्लीडिंग इन रिस्पेक्ट ऑफ अ readiness and willingness is now no longer required by the law. पण असं असलं तरी माझा मात्र तुम्हाला सांगणं असं आहे की no longer requires law doesn't say that it is prohibited. त्यांनी फक्त त्याची गरज नाही एवढंच म्हणलेलं आहे. पण त्याचं प्लीडिंग हे आपण त्यामध्ये घ्यावं याची दोन महत्वाची कारण आहेत. एक म्हणजे इफ यू डोंट प्लीड अबाउट रेडीनेस अँड विलिंगनेस अँड इफ यू ओनली फॉरवर्ड द एव्हिडन्स इन रिस्पेक्ट ऑफ दॅट at the proper time, there is every likelihood that the argument will come finally that this evidence is without pleading, and certainly court has to consider regarding that. त्यामुळे प्लीडिंग हे त्याबद्दल असावं हे म्हणजे या 16C च्या 2018च्या अमेंडमेंट नंतर सुद्धा असं त्याच्यामध्ये माझी सूचना आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा, इफ यू डोंट प्लीड इन युअर प्लेंट, मगाशी आपण उहापोह केल्यामुळे किंवा पुन्हा आपण एव्हिडन्स मध्ये ज्यावेळेला जाणार आहोत, एव्हिडन्स तयार करताना प्लीडिंग मध्ये ते नाही म्हणून ते राहून द्यायची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे इट इज बाय वे ऑफ अबंडन्स प्रिकॉशन इट इज बेटर टू अव्हर सो इट इज रिमूव्ह इन दिस अमेंडमेंट, इट इज बेटर टू अव्हर. हा झाला स्पेसिफिकली फॅक्ट. यानंतर फर्दर वी आर कमिंग टू द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचे सेक्शन 3 मध्ये इंटरप्रिटेशन क्लॉज जो आहे, ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट सेक्शन 3 इंटरप्रिटेशन क्लॉज मध्ये अटेस्ट आहे. आणि दुसरा म्हणजे अ पर्सन इज सेड टू हॅव अ नोटीस. हे जे दोन भाग आहेत सेक्शन 3 मधले, हे आपल्या केसमध्ये महत्वाचे राहणार. हे का राहणार आहेत तर 19B स्पेसिफिकली फॅक्टर ज्या वेळेला फायनली विचारात घेतला जाणार आहे, त्यावेळेला whether in the circumstances made out by both the parties and whether according to the evidence led by both the parties, it could be gathered that defendant number 2 had a previous notice of the agreement to sell, alleged agreement to sell. याचा विचार करत असताना सेक्शन 3 मध्ये a person is said to have a notice, either त्याला पॉझिटिव्ह नॉलेज असेल और बाय विलफुल ऍब्स्टेन्शन, जी काळजी त्याने घ्यायला हवी ती न घेतल्यामुळे त्याला त्याचं ज्ञान होऊ शकलं नाही. आता यामध्ये विलफुल ऍब्स्टेन्शन कुठलं येतं? जर का प्रतिवादी नंबर 2 हे पाहतोय की पूर्वी प्रतिवादी 1 म्हणजे ओरिजिनल वेंडॉर हा कब्जामध्ये होता आणि गेले काही महिने यामध्ये वादी कब्जामध्ये आलेला आहे, तर दिस सिच्युएशन गिव्स हिम अ रिझन टू मेक अ प्रॉपर एन्क्वायरी टू द पर्सन्स इन द व्हिसिनिटी whether really there has been any contract or any transaction in between the vendor and the plaintiff. हे त्यानं जर का केलं नसेल तर निश्चितपणे त्याच्या अगेन्स्ट ते जाणार आहे. म्हणून सेक्शन 3 ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्टचा पर्सन इज सेड टू हॅव अ नोटीस हा आपल्याला यात महत्वाचा राहतो. TPA ऍक्टचा पुढचा सेक्शन 53A पार्ट परफॉर्मन्स हा याच्यामध्ये आपण मगाशी विचार केल्याप्रमाणे इंटरिम इंजंक्शनचा विचार करताना यामध्ये आलेला आहे. आणि पुढचा सगळ्यात म्हणजे सेक्शन 54 जो सेल डिफाईन करतो. सेलच्या डेफिनेशन नंतर पॅरेग्राफ संपल्यानंतर शेवटची लाईन त्या सेक्शन मध्ये अशी आहे की कॉन्ट्रॅक्ट टू सेल डज नॉट क्रिएट इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी. ही गोष्ट महत्वाची का आहे तर सिन्स कॉन्ट्रॅक्ट टू सेल डज नॉट क्रिएट इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी, देअरफॉर as far as for the specific performance is concerned, agreement to sell or a contract for a sale is not a compulsorily registrable. Only those instruments are compulsorily registrable which creates interest in the property. त्यामुळे सेक्शन 54 TPA ऍक्टचा हाही महत्वाचा आहे. TPA ऍक्ट नंतर यामध्ये आता आपण पुढे जातो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टला. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा संबंध कसा येतो तर आपण ज्या वेळेला पुढे डिफेन्स मध्ये जाणार आहोत त्याचा आपण उहापोह इथेच करू. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे वादी हे वकील आहेत. वादी हे वकील आहेत म्हणल्यानंतर त्यांनी प्रतिवादीला काही सल्ले दिलेले होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फिड्युशियरी रिलेशनशिप होती. अशा स्वरूपाचा डिफेन्स जो या प्रत्यक्षातही आला होता आणि तो कुणीही घेणार याचा विचार केला तर अनड्यू इन्फ्लुएन्स याचा विचार करताना सेक्शन 15 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि फ्रॉड सेक्शन 17 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बोथ आर कमिंग इन टू द पिक्चर. यानंतर मगाशी आपण बघितल्याप्रमाणे सिन्स द परमिशन अंडर बॉम्बे टेनेन्सी अँड ऍग्रीकल्चरल लँड्स ऍक्ट इज रिक्वायर्ड, previous permission sanctioned by the collector before entering into the final deed of a transfer. यामध्ये त्याच्या प्रोव्हिजन्स आपल्याला विचारात घ्यायला पाहिजेत. तसंच महाराष्ट्र अफेक्टेड प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स रिहॅबिलिटेशन ऍक्टच्या सेक्शन 12 ह्या प्रोव्हिजन्स येतात. हे सर्व ऍक्ट झाले.
ते ज्यांचा विचार करून आपल्याला ड्राफ्ट करायचा आहे, सूट, रिटर्न स्टेटमेंट किंवा एव्हिडन्स लीड करायचा आहे, ते सबस्टॅन्शियल प्रोव्हिजन देणारे ऍक्ट झाले. आता प्रोसिजरल प्रोव्हिजन, सिव्हिल प्रोसिजर कोड आपण बघून झाला. आता सगळ्यात महत्वाचा भाग आला, तो म्हणजे एव्हिडन्स आहे. ज्या वेळेला दोन्ही पक्षांना आपल्याला आपला एव्हिडन्स द्यायचा आहे, त्याचा विचार करूनच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्लेंट कशी ड्राफ्ट करायची. आता या डिफेन्स बद्दल आपण डिफेन्स हा प्रतिवादीकडून समोर जो मांडण्यात यामध्ये येतो, तो 3 प्रकारचा असू शकतो. आपल्या झालेल्या केसमध्ये डिफेन्स असा आलेला होता, की प्रतिवादी नंबर 1 हा वादीचा पक्षकार होता. तो वेळोवेळी वादीकडून सल्ले घेत होता. तसंच वादी हा गावच्या एका सोसायटीचा चेअरमन होता आणि त्या सोसायटीकडून वेळोवेळी प्रतिवादी एकला कर्ज हवं असेल. कर्जासाठी प्रतिवादी एका वादीकडे जात असे. त्यावेळेला वादीनं वेळोवेळी कर्जही दिलेलं आहे प्रतिवादीला आणि अशाच एकदा कर्ज हवं असताना प्रतिवादी एक वादीकडे गेला. त्यावेळेला पतसंस्थेकडे पैसे नव्हते कर्ज देण्यासाठी. तेव्हा वादी त्याला म्हणाला, की मी तुला माझ्या जवळचे पैसे देतो, परंतु हे मी पैसे तुला उसने देतोय त्याच्या against that particular loan, one document is required to be executed, and therefore my signatures were obtained by the plaintiff on the some return stamp paper. मी त्यात वाचलेलं नाही, न वाचता मी सह्या केल्या. अशा रीतीने अंडर इन्फ्लुएन्सचा त्या ठिकाणी डिफेन्स घेण्यात आला. आपण जर काही जनरल विचार केला तर अशा प्रकारच्या केसमध्ये डिफेन्सेस 3 प्रकारचे असू शकतात. पहिला म्हणजे डिनायल इन टोटो. अग्रीमेंट मी करून दिलेलं नाही, त्याच्यावरची सही माझी नाही, कशाचं कशाला आमचं काही ठरलेलं नव्हतं, व्यवहार कुठलाही झालेला नाहीये, कब्जात दिलेला नव्हता, सर्व कुठे. दुसरा डिफेन्स असा येऊ शकतो की यामध्ये सही माझी आहे, परंतु वर लिहिलेल्या परिस्थितीमध्ये वादी आणि प्रतिवादी एकमध्ये विश्वासाचे संबंध असल्यामुळं वेळोवेळी त्याला मी तो सांगेल तिथं सह्या देत होतो आणि तो माझा वकील होता. त्यामुळे मी त्याला कधी कधी ब्लँक पेपर्सवर सह्या दिलेल्या आहेत, कधी कधी त्याच्या वर काय लिहिलेलं आहे हे न वाचता एखादी सह्या दिल्या, कारण वकील असल्यामुळे माझा विश्वास होता. आणि तिसरा डिफेन्स याच्यामध्ये असा येऊ शकतो की मग सांगितल्याप्रमाणे आमचा हा कर्जाचा व्यवहार होता, लोन ट्रान्झॅक्शन होतं, अँड regarding against the security of that particular loan, this document has been effected. दावा झाला, इंटरिम इंजंक्शन अप्लिकेशन डिसाइड झालेला आहे, रिटर्न स्टेटमेंट आलं, कोर्टाने इश्यूज काढले. आपल्याला इश्यूज याच्यामध्ये माहिती आहेत. पहिला नेसेसरी इश्यू हा वेदर प्लेंटिफ प्रूव्स that agreement was executed between the parties. ते त्याने साबित केल्यानंतर वेदर प्लेंटिफ प्रूव्स that he was ready and willing to perform his part of a contract. हे एवढं त्याने साबित केलं की whether defendant number 2 proves that he is a bona fide purchaser for penalty without notice. आणि बाकी मग इतर नेहमीचे इश्यू. ह्याच्यावर एव्हिडन्स लीड करायची पाहिजे. एव्हिडन्स देत असताना वादी आणि प्रतिवादी यांनी पिंजऱ्यामध्ये जाणं हे आवश्यक आहे असं आपण नेहमी म्हणतो. जर का वादीनं पिंजरा अवॉइड केला तर नेसेसरली ऍडव्हर्स इन्फ्लुएन्स विल बी ड्रॉन बाय द कोर्ट अगेन्स्ट हिम. That the person who is having personal knowledge about all the transactions, if he is avoiding witness box, there certainly adverse influence is there. त्यामुळे त्याला तर पिंजऱ्यात जावंच लागेल. म्हणून मगाशी आपण सांगताना हे बघितलं की प्लेंट ड्राफ्ट करताना त्यानं दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे तो सर्व जर का त्याच्यामध्ये प्लेंटची बॉडी असेल तर तुम्ही त्याचा एव्हिडन्स ऍफिडेव्हिट ड्राफ्ट करताना त्याला ते सर्व समोर बसून वाचून दाखवा. पुन्हा त्याला विचारा प्रश्न आणि प्रश्न विचारून त्याची उत्तरं लिहून घ्या आणि ते त्याचं ऍफिडेव्हिट म्हणून दाखल करा. ही जी पद्धत आहे की प्लेंटचे कंटेंट्स आहे तसे ऍफिडेव्हिट म्हणून द्यायचे. पद्धती म्हणजे पद्धतीचं माझं म्हणणं नाही, पण बऱ्याच वेळेला तसं दुर्दैवानं आढळतं. तर ते अत्यंत चुकीचं आहे, ज्यामुळं आपल्या पक्षकाराला उलट तपासामध्ये उत्तरं देताना अडचणी आपणच निर्माण करून ठेवतो. त्यामुळे पक्षकाराशी बोलून तो नक्की कुठल्या प्रश्नाची कशी उत्तरं देऊ शकतो याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्याचे एव्हिडन्स ऍफिडेव्हिट ड्राफ्ट करा. स्वतः वादी झाला त्यानंतर डॉक्युमेंट्स प्रोड्यूस साबित करण्यासाठी म्हणजे अग्रीमेंट टू सेल जे आहे ते साबित करण्यासाठी यामध्ये स्क्राईब आहे, हाताने लिहिलं कागद. त्यामुळं स्क्राईब इज द बेस्ट पर्सन टू प्रूव्ह दॅट डॉक्युमेंट. परंतु आपण आता इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन चॅप्टर 5 वर गेलो तर सेक्शन 68 जो आहे तो असं म्हणतो की अटेस्टिंग विटनेस इज रिक्वायर्ड टू बी एक्झाम. अटेस्टिंग विटनेस ला एक्झाम कुठे केलेलं आहे? If the document is required to be registered and if it is registered, then there is no necessity to examine attesting witness unless it is a will. असा सेक्शन 68 त्याच्यामध्ये आहे.
त्यामुळे यामध्ये नॅचरली एक अटेस्टिंग विटनेस घेतला, त्या अटेस्टिंग विटनेस कडून केस साबित करण्यात आली, तो डॉक्युमेंट साबित करण्यात आलं. इथं आता अडचण कुठे पुढची पहा. बाय वे ऑफ अबंडंट प्रिकॉशन, plaintiff's advocate examined second attesting witness. He was also put into the witness box. अशा स्वरूपाची एन्झायटी नेहमी टाळावी, कारण एका विटनेस कडनं जर का व्यवस्थित तो साबित झाला असेल तर पुन्हा दुसरा विटनेस त्याच्यामध्ये घालायचा आणि उलट तपासामध्ये शेवटी विटनेस हा विटनेस आहे, त्याला किती आत्मीयता असणार आहे, वादीची केस साबित व्हायची ह्याला काही मर्यादा आहे. आणि ह्या केसमध्ये नेमकं तेच झालं. तो दुसरा अटेस्टिंग विटनेस जो तपासलेला होता त्याच्या सर तपासामध्ये हा विषय सगळा आला की आम्ही गेलो तिथं सह्या केल्या वगैरे, आणि उलट तपासात त्याने सांगितलं वादीनं बोलवल्याप्रमाणे आम्ही वादीच्या घरी गेलो, तिथं प्रतिवादी एक आलेला होता, दुसरा अटेस्टिंग विटनेस आला होता, वादी होता, तिथं चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेत ठरल्याप्रमाणे 1,00,000 रुपये किंमत ठरली, 90,000 रुपये त्या दिवशी द्यायचे ठरले, कब्जा द्यायचा ठरला, आणि ते 90,000 होते ते वादीनं घरात जाऊन तो घेऊन आला आणि त्याला पैसे आमच्या समोर दिले. वादीला स्वतःला ज्या वेळेला उलट तपासात विचारलं होतं की बाबा रे आपण वकील आहात, आपल्याला माहिती आहे एवढे 90,000 रुपये आपण चेक मार्फत ड्राफ्ट मार्फत असे का नाही दिले. त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ तेवढे पैसे उपलब्ध नव्हते. मग नव्हते तर तुम्ही कसे दिले कसे, तर त्यांनी सांगितलं मी मित्रांकडून गोळा करून दिले. हा जो व्हरायन्स आहे इट इज अ फेटल टू द केस ऑफ प्लेंटिफ. ह्या अशा स्वरूपाच्या गोष्टी टाळणं हे वकिलांच्या हातात आहे, आणि म्हणून वकिलांनी जर काही ठिकाणी एन्झायटी पोटी दुसरा तो अटेस्टिंग विटनेस घेतला नसता जो अनावश्यक आला तर या सर्व गोष्टी टाळता नसत्या. या गोष्टीचा आपल्याला विचार केला पाहिजे. एव्हिडन्स देत असताना कुठला एव्हिडन्स द्यायचा, ह्याच्याच बरोबर कोणता एव्हिडन्स द्यायचा नाही हे सुद्धा वकिलांनी विचारपूर्वक ठरवलं पाहिजे. या केसमध्ये जशी वादीकडून ही गोष्ट झाली तसंच प्रतिवादीकडून एव्हिडन्स येत असताना खरं तर रजिस्टर्ड स्टेट डीड होतं ते, when the original document is produced in front of the honorable court, त्याला सगळे प्रिझम्पशन्स आहेत, एक्झिक्युशन इज नॉट डिनाइड, त्यामुळे ऑटोमॅटिकली इट इज गोइंग टू बी इन द एव्हिडन्स, ते एक्झिबिटेड डॉक्युमेंट आहे. ऍट द मोस्ट एक विटनेस तपासणं बास होतं, पण त्याच्यावरचे अटेस्टिंग विटनेस सर्वच्या सर्व घेतले गेले आणि त्यांना काही त्याबद्दल आत्मीयता नसल्यामुळं आणि तसंच फार वेळ त्यांना पिंजऱ्यामध्ये उभं केल्यामुळे शेवटी वाटेल ती उत्तरं ते देत गेले, आणि त्यामुळे तो डॉक्युमेंट सरळ पद्धतीने जो याचा त्यात नको त्या गोष्टी येत गेल्या. पुन्हा एकदा हेच सांगायचा विषय की एव्हिडन्स देत असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे की कुठला एव्हिडन्स आपल्याला जो नेसेसरी आहे, कंपल्सरी आहे, आणि तेवढा रेकॉर्ड आला की त्या ठिकाणी थांबायचं. दोन्ही बाजूचे एव्हिडन्सेस झाले. नाव द क्वेश्चन कम्स रिगार्डिंग द फायनल आर्ग्युमेंट. आता फायनल आर्ग्युमेंट म्हणजे काय आहे? दॅट इज नथिंग बट द नरेशन of your pleading as well as your evidence, how your evidence is supporting your whole pleadings, and therefore how you have proved your case. याच्या ठिकाणी आपण आता केस वादीनी अगर प्रतिवादीनी प्रूव्ह केलेली आहे अगर नाही हे पाहत असताना नेसेसरली वी आर गाइडेड बाय सेक्शन 3 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. या ठिकाणी सर्टनली इट इज नॉट आउट ऑफ स्कोप टू गो थ्रू द डेफिनेशन ऑफ द प्रूफ. Let us see. A fact is said to be proved when, after considering the matters before it, the court either believes it to exist or considers its existence so probable that a prudent man ought, under the circumstances of a particular case, to act upon such a supposition that it exists. यामध्ये कोर्टासमोर दोन विषय आलेले आहेत. पहिला वादीचं म्हणणं अशा स्वरूपाचं अग्रीमेंट झालेलं होतं, मी 90,000 रुपये दिलेत, मला कब्जात दिलेला आहे आणि मला खरेदीपत्र करून द्या. मला फसवण्यासाठी मुद्दामून हे दुसरे खरेदीपत्र करून दिले प्रतिवादी नंबर 2च्या नावाने. प्रतिवादीचा डिफेन्स असा की नाही नाही मी बोनाफेड पर्चेसर फॉर व्हॅल्यू विदाउट नोटीस आहे, हा सबसिक्वेंट पर्चेसरचा. एक यामध्ये मुद्दा सांगायचा राहिला की प्रतिवादी एक म्हणजे जो व्हेंडॉर आहे, ह्या व्हेंडॉरला पिंजऱ्यामध्ये घेऊन त्याचा एव्हिडन्स घ्यावा का? नेसेसरली दिस मॅटर इज being contested by different but two only. त्याला स्वतः सगळा इंटरेस्ट आहे, त्याने पैसे देऊन ते विकत घेतलेलं आहे. Normally defendant number 1 should be kept away from the witness box because he is such a person who has nothing to lose. त्यांना ऑलरेडी अर्नेस्ट अमाउंट म्हणून वादीकडनं 90,000 रुपये घेतले, नंतर खरेदी पत्राची सगळी रक्कम प्रतिवादी 2 गट घेतलेली आहे, त्यामुळे त्याला कशातच इंटरेस्ट राहिलेला नाही. तरी सुद्धा पुढचा मुद्दा असा आहे की when defendant has made out the case of the fraud and undue influence, he has to enter into the witness box because he is the sole person
who is going to depose in front of the honorable court that this and this situation was existing at that particular time. He was my advocate. I was seeking guidance from him, his advice from him all the while. आणि त्यावेळी त्यानं माझ्याकडनं जेव्हा कशावरही सह्या घेतल्या या सर्कमस्टान्सेसमुळे आपण त्या ठिकाणी जातो की फिड्युशियरी रिलेशनशिप वॉज एस्टॅब्लिश. Once it is fiduciary relationship established, naturally burden goes on the shoulders of the plaintiff again. त्यामुळे त्याला आपल्याला पिंजऱ्यात घातलाच पाहिजे. अशा वेळेला वकिलांच्यावर ही मोठी जबाबदारी येते की प्रतिवादी एकला पूर्णपणे व्यवस्थित सर्व गोष्टींची कल्पना देऊन उलट तपासाची पूर्णपणे माहिती देऊन त्याचा खरं सांगायचं तर 2-3 वेळा त्याला त्याची सवय करून प्रश्नोत्तर त्याची रिहर्सल घ्यायची आणि मगच त्याला तिथं उभं करायचं आहे. या केसमध्ये अशा रीतीने प्लीडिंग एव्हिडन्स आणि आपण जर प्रूव्ह राहतो. इथं फायनली काय झालं हे आपला चर्चेचा विषय नाहीये, परंतु when the court is going to consider that you have got an agreement to sell, which is written one, on which defendant number 1 has signed, त्यामुळे आणि attesting witness is examined, त्यामुळे it is approved. Only thing is that the intention of the parties to enter into the contract, whether that is proved or not, whether as per version of the plaintiff, really they had intended to execute a deed of a sale and 90,000 rupees were given in favor of the defendant number 1. If a conclusion आलं तर decree for the specific performance is necessarily consequentially it will follow. जर का कोर्टाने ह्याच्यावर विश्वास ठेवला की नाही वादी आणि प्रतिवादी एक मध्ये वकील आणि पक्षकार हे नातं होतं, तसंच त्यांच्यामध्ये व्हरायन्स जो आलेला आहे, वादी म्हणतो मित्रांकडनं पैसे गोळा केले, त्याचा विटनेस म्हणतो घरात आणून दिले, त्यामुळे ऍक्च्युअली इंटेन्शन टू एंटर इन टू द अग्रीमेंट टू सेल फॉर एक्झिक्युशन ऑफ द फायनल डीड ऑफ अ सेल हे साबित होत नाही. तसंच याची सुद्धा प्रॉपर एक्सप्लेनेशन आलेलं आहे की नाही की अग्रीमेंट टू सेल हे फायनली डिसाइड होण्यापूर्वीच वादीनं एका परवानगीसाठी दिलेला अर्ज हा फक्त इन द कॅपॅसिटी ऑफ एन ऍडव्होकेट और ऍडवायझर असा असू शकतो. इथे जर का गेलं तर त्या ठिकाणी नेसेसरीली कोर्ट विल नॉट बिलीव्ह द केस ऑफ द प्लेंटिफ अँड अल्टिमेटली सूट विल बी डिसमिस्ड. त्यामुळे अशा स्वरूपाच्या केसचा जर का आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की वकिलांनी आपापल्या पक्षकारांकडून घेतलेल्या सूचना यानुसार तयार केलेलं प्लेंट अँड रिटर्न स्टेटमेंट आणि त्यानुसार दिलेला जो पुरावा आहे, त्यानुसार दिलेला एव्हिडन्स आहे, याच्यावरून अल्टिमेटली कोर्ट एका कन्क्लुजनला येणार आहे. म्हणून कायद्याच्या सर्व तरतुदींचा पूर्ण विचार करून आपल्याला आपलं ड्राफ्टिंग आणि एव्हिडन्स ह्याच्यावर दोन्ही रिलायन्स ठेवायचा आहे. या केसमध्ये काय झालं याला महत्व नाही. आपल्याला अजून पुढे 2 मिनिटात दुसरी गोष्ट सांगायची महत्वाची अशी की स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या मॅटर्स मध्ये आता या केसमध्ये फक्त 4च महिन्यामध्ये गेल्यामुळं कुठलाही लिमिटेशन ऍक्टचा वगैरे प्रश्न आला नाही. आर्टिकल 54 ऑफ द इंडियन लिमिटेशन ऍक्ट गव्हर्न्स दॅट. प्रश्न केव्हा येतो बऱ्याच स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या मॅटर्स मध्ये अग्रीमेंट टू सेल झाल्यानंतर परमिशन येईपर्यंत बराच वेळ जातो. दरम्यानच्या काळामध्ये कालावधी निघून जातो. तो 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष असा जर का पुढे गेला तर इट बिकम्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन सच अ मॅटर्स टू एक्सप्लेन what plaintiff was doing all the while during that period which could be considered as a delay from the honorable court of equity. आपण इक्विटीवर आलो. आता या ठिकाणी दुसरा एक महत्वाचा मुद्दा राहतो की 2018 साली झालेली जी अमेंडमेंट आहे त्यामध्ये सेक्शन 20 जो पूर्वी होता 1963 च्या ऍक्ट मध्ये, ज्याच्यामध्ये डिस्क्रिशन वॉज गिव्हन टू द कोर्ट्स, स्पेसिफिकली तो सेक्शन असं म्हणतो की specific performance will not be granted only because it is illegal to grant. But after taking into consideration circumstances of the case, court may go for only awarding compensation to the plaintiff. The specific performance दिला जाईल तसं नाही. The discretion was certainly it was to be utilized judicially. नुसतं काय असं arbitrarily नाही. Now that section 20 that complete form is removed in this 2018. आणि ह्यामध्ये त्यांनी आता तो थर्ड पर्सन कडून तुम्हाला हे जे घेता येईल स्पेसिफिक परफॉर्मन्स ह्याबद्दलच सर्व हे चर्चा केलेली आहे की सेक्शन 20 प्रमाणे सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स मध्ये त्यांनी केलं. फक्त एवढाच आपल्याला लिबर्टी दिलेली आहे वादीला की सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स फ्रॉम थर्ड पर्सन ऑर इज एजन्सी असं जर का तुम्ही घेतला तर त्याबद्दलचे झालेले एक्सपेन्सेस हे सर्व यू आर एंटाइटल्ड टू रिकव्हरी फ्रॉम द पर्सन हू हॅज कॉज्ड द ब्रीच ऑफ दॅट अग्रीमेंट. परंतु हे सगळं जरी असलं आणि कोर्टाचं डिस्क्रिशन त्यातून काढून घेतलं अशा परिस्थिती असली तरी सुद्धा वी कॅनॉट फॉरगेट
ultimately, being civil matter, this is going to be decided on the preponderance of probabilities. Therefore, again we come back to the definition of the proof. After taking into consideration matters placed before you. What is meant by matter? Matter before the court. Matter before court means documentary evidence on which parties are placing their reliance, as well as circumstances which are made out by the parties by the evidence advanced before the court. ह्या सगळ्याचा विचार करून कोर्टानं त्यामध्ये विचार करून निर्णय घ्यायचा आहे की वादीने आपली केस साबित केलेली आहे अगर नाही किंवा प्रतिवादी दोन आपली केस साबित केलेली आहे अगर नाही. म्हणून even after removing discretion which was given by the act or codification to these judges, after that also, according to my say, one has to place his complete reliance on his properly drafted plaint or written statement and evidence which is to be forwarded in support of the contentions. त्याशिवाय आपल्याला आपल्या केसेस कुठल्याच परिस्थितीत साबित करता येत नाही. तर अशा रीतीने हा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा जो सूट होता त्या सूट मध्ये कुठल्या कुठल्या स्वरूपात आपण कशा कशा पद्धतीने जायला हवं त्याबद्दल आपण चर्चा केली. थँक्यू. इफ एनीबडी हॅज गॉट सम क्वेश्चन. Yes, thank you so much, sir. That was very enriching, very enlightening. We have, I must tell everyone, we had about 100 participants, and many of them have raised several questions on Zoom as well as Facebook. Now, my only request to the participants is not to turn your audio or video on. Please keep it off. I'll ask the questions on your behalf to the speaker. I'll take up as many questions as possible. Now, my first question is, in fact, a question asked by Advocate Kiran Vagas. His question is whether the new amendments in the specific relief act are applicable to the pending suits or not. No, Vagas sir, actually the whole amendment I have also not gone through yet. फक्त त्याच्यामध्ये जे सगळे amended sections जे 16, 20, 14, 20A हे गेलेले आहेत. पण as per my understanding ती काही retrospective effect त्याला दिलेला नाहीये. त्यामुळे it will take into effect from the date, appointed date from which that amendment is to be carried on, to be considered. Right. Retrospective नाही असं म्हणता येणार. Very well. Now the next question is whether a purchaser is said to be a bona fide purchaser if he has gone through the records, as in the revenue records, and gone through the entry of Index 2. Is that sufficient to show that he is a bona fide purchaser? Certainly not. I won't say it is sufficient. याच्यामध्ये मगाशी आपण बघितल्याप्रमाणे ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्टच्या सेक्शन 3 मध्ये त्यांनी जे दिलेलं आहे की बाय विलफुल ऍब्स्टेन्शन if anybody could be said that he has not taken proper care to get the knowledge of the previous transactions, त्याला तो विदाउट नोटीस असं म्हणता येणार नाही. तो एकच आपण त्यांनी कसं केलंय की a person is said to have a notice of a fact when he actually knows that fact or when but for a willful abstention from an inquiry or a search which he ought to have made or a gross negligence. आता या ठिकाणी willful abstention from an inquiry or a search which he ought to have made याच्यामध्ये necessarily हे येतच की तुम्ही you have to make an inquiry before the registrar office because number of times it is found though it is incumbent on the revenue authorities to incorporate the rights received by the persons by the registered instruments, but number of times it is found that actually practically those are not incorporated. त्यामुळे आपल्याला हा महत्वाचा मुद्दा राहतो की रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन तिथे सर्च घेऊन त्याबद्दल कुठलेही डॉक्युमेंट्स पहिले आहेत का, कारण तुम्ही जर का सर्च घेतला नाही आणि ते डॉक्युमेंट निघाला तर सर्टनली लॉ विल नॉट सेट दॅट यू आर bona fide. Therefore, according to me, it is necessary. Very well. Thank you. The next question is from Advocate Amar Bhosle. His question is whether the issue of readiness and willingness is to be framed after the amendment, whether framing of issue is necessary. Certainly it is necessary. कारण त्यामध्ये त्यांनी अमेंडमेंट मध्ये फक्त त्यांनी ऍव्हरच काढून टाकलेलं आहे, बाकी त्याचं प्रूफ जे आहे ते ठेवलेलं आहे.
स्पेसिफिकली त्यांनी प्रूव्ह करायचंय that he was either he has performed his part of the contract or he was ready and willing to perform his part of contract. Proof is not taken away. त्यामुळे issue is compulsory. Very good. Thank you. The next question is, should the case law be considered at the time of drafting of the pleading, or is it not necessary to consider the case law at the time of drafting of the pleading? Very good question. माझं याच्यामध्ये मत असं आहे की केस लॉ शुड नॉट बी गिव्हन मच कन्सिडरेशन ऍट द टाइम ऑफ अ ड्राफ्टिंग ऑफ एनी प्लीडिंग. त्याचं कारण असं आहे की नंबर ऑफ टाइम्स इट इज फाउंड. पण आम्हाला स्वतः मला पूर्वी अशी एक सवय होती की, आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, 1988 एअर बॉम्बे ह्याच्यामध्ये त्यावेळेला हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये जी तरतूद होती की चिल्ड्रन आउट ऑफ अ इलिगल मॅरेज त्यांना राईट कशामध्ये राहील. तर पहिल्यांदा त्यांनी डिफाईन केलं, पहिल्या निंदळे हे होते लॉ की त्याला फक्त पेरेंट्सच्या प्रॉपर्टीज मध्ये मिळेल किंवा त्याच्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टीज मध्ये मिळेल. आणि त्यावेळेला समोर अवेलेबल असलेला जो केस लॉ होता तो बघून आम्ही ड्राफ्ट केलं. नंतर 88 ला जो केस लॉ आला त्यामध्ये त्यांनी ते डिफाईन केलं की नाही, ही विल बी एंटायटल्ड टू गेट बेनिफिट ओनली हिज शेअर ओनली आउट ऑफ अ पर्सनल प्रॉपर्टी ऑफ हिज पेरेंट्स. त्यामुळे केस लॉ मध्ये चेंजेस होत असल्यामुळं तुम्ही केस लॉवर भरोसा ठेवून कुठलंही ड्राफ्टिंग करू नका. त्यापेक्षा सबस्टॅन्शियल सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन त्या सेक्शन मध्ये मिळत असते. सेक्शन मेटाक्युलसली वाचला, इफ यू रीड इन बिटवीन द लाईन्स व्हाईल गोइंग थ्रू एनी पर्टिक्युलर सेक्शन यू विल कम टू नो द रिक्वायरमेंट्स ऑफ द लॉ. त्यामुळे तुम्ही केस लॉ वर भरोसा ठेवून ड्राफ्टिंग करू नका. Thank you. The next question is, should the plaintiff assume the defense of the defendant and give explanations in advance in the plaint? नॉर्मली इट शुड बी अव्हॉइडेड. त्याचं कारण असं की आपण कधी कधी अँटिसिपेट करून जर का त्याबद्दल एक्सप्लेनेशन देत बसलो तर त्याच्या डोक्यामध्ये नसलेला विषय आपण घातल्यासारखा होतो. बट यू हॅव गॉट द अपॉर्च्युनिटी टू हॅव अ अमेंडमेंट either by way of a rejoinder or direct by way of a amendment under 6 rule 17. त्यांच्याकडून डिफेन्स एखादा आल्यानंतर डिफेन्स मध्ये पॉझिटिव्ह अव्हरमेंट जी डिफेन्डंट कडनं केली जाते, ऑर्डर रूल 4-5 प्रमाणे पॉझिटिव्ह अव्हरमेंट जी येते which are making some allegations against the plaintiff, certainly plaintiff is entitled to explain them by way of a amendment. त्यामुळे अँटिसिपेट करून त्याबद्दल पहिल्यांदा एक्सप्लेनेशन देणे योग्य होणार नाही असं वाटतं. Very well. Now the next question is from Advocate Rohidas Barge. His question is, when the plaintiff files a suit for partition and gets interim relief against the transfer of suit property against the defendant, after a few years, while suit is pending, plaintiff himself sells some of the suit property. In this situation, whether there is any bar to such selling? One cannot say that there is a bar as such. If any adverse order is not passed by the court against the plaintiff, that he is prohibited from entering into transactions with the suit properties. Bar असं म्हणता येत नाही, परंतु he is creating doubts in the mind of the court आणि his unnecessarily prejudice are getting. पण त्यात जर का तशी प्रेसिंग नीड असेल, डाईंग नीड असेल तर he can transfer. Legally there is no bar. Thank you. The next question is from Advocate Kalyan Joshi. Her question is, when the defendant files a written statement saying that his signature was taken on a blank stamp paper, would the burden be shifted on the defendant or would it still be on the plaintiff to prove the execution of the agreement? It depends on the otherwise relationship in between plaintiff and defendant. As in our present matter that we discussed, there was a fiduciary relationship in between plaintiff and defendant, and if court arrives at the conclusion that there was a fiduciary relationship, then certainly burden shifts on the plaintiff in such a matters to prove that really this signature was not obtained as being alleged from the defendants. But otherwise, in the normal course, complete burden lies on the defendant to prove why and how he signed on the blank paper. Otherwise, there is no reason for any person to sign on the blank paper. Thank you. The next question is, when the plaintiff improves his evidence by taking averments or taking statements which are not there in the plaint, how to cross-examine him? Or would that be against law? One cannot say that it is strictly that it is against the law. It's a कारण असं
की law does not allow any party to prove his case only, but law also allows him to disprove the case of the other side. त्यामुळे एखादं अलिगेशन पलीकडच्यानं केलेलं असेल तर ते डिस्प्रूव्ह करण्यासाठी आपण जो काही एव्हिडन्स देणार आहे, देयर इज नो नेसेसिटी दॅट इट शुड कम इन युअर ड्राफ्टिंग, इन युअर प्लेन. प्रत्येक त्याच्या पॉझिटिव्ह अलिगेशनला आपण इकडे अमेंडमेंट सगळे करत असतो, नाही तर ती अनएंडिंग प्रोसिजर होईल. इट डिपेंड्स ऑन द रिलेव्हन्सी ऑफ द फॅक्ट्स अँड फॅक्ट इन इश्यू. म्हणजे पुन्हा सेक्शन 3 मध्ये जे रिलेव्हंट आणि फॅक्ट इन इश्यू हे जे एव्हिडन्स ऍक्ट दिलेले आहेत त्याचा विचार करून त्याचा सगळा निर्णय घ्यावा लागेल. Sometimes it could be said that without pleading also you can advance the evidence for disproving case of the other side. Thank you. The next question is whether a subsequent sale should be challenged or should we claim performance from the subsequent purchaser? How to take this decision? Now, if you have got a sufficient circumstances to show that defendant number 2, the subsequent purchaser, was having opportunity of getting knowledge of the first transaction between plaintiff and vendor, then certainly you should avoid to ask for the relief that subsequent sale is void for such and such reasons, as I already stated in my previous lecture. Normally you should go by 19B. He is not bona fide purchaser for value without notice. शेवटी साबित त्यानं करायचंय की ही वॉज नॉट हॅव्हिंग नोटीस. त्यानं काय काय प्रिकॉशन्स घेतल्या हे सगळं त्याच्यावर जातं. आपल्याला हे माहितीये की आता बऱ्याच वेळा आपण पाहतो कुठल्याही खरेदी पत्राच्या पूर्वी रजिस्टर्ड नोटीस दिली जाते, पब्लिक नोटीस दिली जाते. पब्लिक नोटीस द्यावी असं कुठल्या कायद्यात लिहिलेलं नाहीये. अगेन इट कम्स इन दिस सेक्शन 3 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे. पूर्वीच्या व्यवहारांची माहिती होण्यासाठी काय काय आपण स्टेप्स उचलल्या तर आपल्याला सगळी माहिती घेतल्याची, प्रिकॉशन्स घेतल्याचं कायदा उद्या फायनली कन्क्लुजन काढणार आहे. त्याचा विचार करून आपण ते जे स्टेप्स घेतो त्यामध्ये ती एक नोटीस आहे. Thank you. The next question is from Advocate Sheetal Patil. The question is it necessary to give a legal notice for substitute performance, whether that is mandatory or not? That is made mandatory by the section itself. सेक्शन मध्येच दिलेलं आहे की तुम्हाला नोटीस ती 1 month नोटीस द्यायला पाहिजे. Very good. Thank you. The next question is from Advocate Nikita Pandit. Her question is, when we say fiduciary relationship, is it only a relationship between blood relatives, or can we say that there is a fiduciary relationship between persons who are not blood relatives, but they are close to each other? Definitely, blood relation is not necessary at all. Advocate, client, doctor, patient, principal, agent, these are the relations which are not having any blood relationship, but in spite of that law says that those are fiduciary relationship. त्यात फक्त एवढंच आहे की one person must have a thumping hand on the other person. त्यामुळे तो खालचा जो आहे तो वर्षाचा नॅचरली ऐकायची परिस्थिती जर का असेल, आता माझ्याकडे काम करणारा माणूस आहे, त्याला म्हणणार यार इकडे ही सही करायच्यावर तो विचारणार नाहीये ना मला, तो विश्वास ठेवून सही करणार आहे. त्याचं माझं ब्लड रिलेशन नसलं तरी सुद्धा आमच्यातलं रिलेशनशिप फिड्युशियरी आहे, कारण प्रिन्सिपल एजंटचा इथे विषय आला, मास्टर सर्वंट. Very good. Thank you. The next question is from Advocate Sagar Godse. His question is that, for example, if there is a fraudulent sale deed, and if the issue of possession needs to be answered. Now, if there is an earlier verdict by a revenue court with respect to the possession, firstly, can we raise the issue of possession once again in a civil court? And secondly, can you appoint a commissioner to decide the issue of possession? First thing is that normally it is said that for arriving at the conclusion who is in the possession, commission shall not be issued. Commissioner is not a proper person to decide the possession of any particular person. याबद्दल लॉ बऱ्याच वेळेला म्हणजे केस लॉ सगळे अशा याच्यात की कमिशन इश्यू करू नये. आता the question remains, when revenue authorities have decided that any particular person in the possession, that will be a quite advantageous point to the person who is claiming to be in the possession, but not necessarily that is the sole ground on which his version of the possession should be accepted by the court. Court can arrive at another conclusion also, considering the circumstances. All right. I think all the questions are answered. I think there is just one more question coming in. Is it necessary to file a rejoinder in a suit for specific performance if the defendant covers some of the aspects which have not been dealt with in the plain, and he pleads
a few new facts. Would it be necessary to file a rejoinder under Order 8, Rule 9 of CPC, or is it not necessary? You can just cover all the aspects in the evidence. I won't say that it is necessary, but I will say it is advisable. It is advisable always to have a rejoinder, because if any positive allegations are made against the plaintiff, then why he should stop from making any averment in the plaint? By rejoinder, by amendment, he has to go. In the interest of client, one should go. Very well. Thank you so much. I think all the questions have been answered now. Thanks a lot for your time. As I said, we had close to 100 participants, and almost everyone's question has been answered now. So let's sum up by saying that we are really delighted to have you as our first speaker. This was a very enriching experience for all of us, and we are really grateful. All of us are very grateful for taking out your time and sharing your knowledge and experience with all of us. Thank you so much, sir. Thank you. Thank you very much. Thank you.